नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रथमेश आर्यमाने. मी आत्ताच आपल्या कोकणामधल्या खेडमधल्या मंदार मोरे दादा, मंदार मोरे नुसती वसाडेगिरी, ते जरासं चावड विषय आहे. पण तुम्हाला माहिती असणार, मला 100% माहिती आहे गोष्ट. कारण ही इज तो ग्लोबल माणूस आहे. म्हणजे अप्रतिम, म्हणजे वेगळाच आहे तो. आणि आज अशी घटना घडली माझ्या बाबतीमध्ये की मी जस्ट असं नॉर्मल काहीतरी व्हिडिओ वगैरे पोस्ट करत असतो, कुठेतरी इन्स्टावर काहीतरी, जस्ट मजा म्हणून, नॉट ॲज लाईक इन्कम सोर्स वगैरे. पण मी आपल्या मंदार मोरे दादा, नुसती वसाडेगिरी, नुसती वसाडेगिरी, नुसती वसाडेगिरी चॅनल इन्स्टावरती आहेत ते. तर त्यांना जस्ट डायरेक्ट कॉल केला. ते मला फेसबुक फ्रेंड आहेत म्हणून. तर असं घडलं जे माझ्यासाठी एकदम एकदम म्हणजे एकदम एकदम वेगळंच होतं. आता हे वेगळंच का? तर मी जस्ट असे काहीतरी उटपटांग हरकते करणारा मुलगा, आणि मंदार मोरे एक 65,000 इन्स्टावरती त्यांचे फॉलोअर्स आहेत. इन्स्टावरती 65,000 म्हणजे तो कुठल्या लेवलचा, कुठल्या म्हणजे ते तुम्ही ते आता ओळखा, किंवा सोशल मीडिया किंवा ते सगळं तुम्हाला माहिती असेल तर नक्की तुम्हाला कळेल ते. आणि हे भाई मला काय म्हणतात माहिती आहे, हा प्रथमेश बोल. मी जस्ट कॉल केला मेसेंजरवरती, माझ्याकडे नंबर पण नव्हता, आणि मी फोन केला त्यांना. तर भाई म्हणतात, हा प्रथमेश बोल ना, काय म्हणतोस तू? अबे अबे माझ्यासाठी असं झालं की तुम्ही मला ओळखता दादा. तुम्ही मी कुठे, तुम्ही कुठे, तुम्ही कुठे म्हणजे. आणि तुम्ही भाई मला बोलता, हा प्रथमेश बोल ना. मी एकदम फ्लॅट. आता मला समजे नाही की ह्या माणसाशी बोलायचं कसं. का तर भाई ये तो यूट्यूबर, ये इंस्टाग्राम, हे सगळं सगळं असं सगळं थोडंसं. आता मला काहीच कळत नव्हतं की फोन तर लावला मी जस्ट असं थोडंसं हे करण्यासाठी, आणि ह्याने उचलला. त्यात मला ते भाई बोलतात की हा प्रथमेश बोल. आई एम शॉक. अबे ऐसा कोई आदमी होता है क्या? असा कोणी माणूस असतो का की जो खूप यशाच्या उच्च शिखरापर्यंत नाही गेलाय, पण खूप जवळ आहे त्याच्यापासून. आणि मी एक सामान्य फॅब्रिकेटर, वेल्डर बाई, फोन करतो जस्ट फॅन म्हणून वगैरे. आणि तो मला सांगतो की अरे यार प्रथमेश, हाय हॅलो, अरे भाई. मी एकदम फ्लॅट. मला समजत नव्हतं ह्या माणसाशी मी बोलायचं कसं. खरंच सांगतो, मला कळतच नव्हतं ह्या माणसाशी बोलायचं कसं. पण त्याच व्यक्तीनं मला इतकं कम्फर्टेबल केलं, इतकं प्रेम दिलं बोलताना. आणि काय तुम्हाला सांगू, इतकं कम्फर्टेबल केलं, मला अजिबात वाटलं नाही की मी एका 65,000 आहे ना, अबाव 1 लाख वगैरे त्यांचे आता फॉलोअर लवकरच होतील. अगदी 8-10 दिवसात होतील, किंवा 2-4 दिवसात पण होतील. आणि त्यांनी मला इतकं व्हॅल्यू दिली, सगळ्यात महत्त्वाचं व्हॅल्यू दिली. ते जस्ट इम्पॉसिबल, किंवा माझ्यासाठी एकदम वेगळा वेगळा विषय तो. कळलं. तर मी हा व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवतोय की कोकणातली पोरं आहेत ना आपली, किती मोठी होऊ दे, ते मिलियन मध्ये जाऊ दे, ते बिलियन मध्ये जाऊ दे, ते भाई लाखो कमवते ना, करोडो कमवते, नंतर काय पण करू दे. पण ती कोकणातली पोरं आहेत ना, जी साधी भोळी आणि आपली प्रेमळ असतात ना, त्याच पद्धतीचे आपले मंदार दादा मला भेटले. आणि आय लव्ह यू. काय बोलावं तेवढं कमी आहे. पण काय सांगू तुम्हाला आता. तुम्ही कधी पण फोन करा, मंदार मोरे नुसती वसाडेगिरी चॅनल आहे, कधी पण फोन करा. हे आदमी म्हणजे तो माणूस इतका अवेलेबल आहे ना तुमच्यासाठी, की फक्त तो तुमची एंटरटेनमेंट, तुम्हाला सुख देण्यासाठीच जन्माला आलेला आहे. खरं सांगतो, अगदी सुंदर. मी कसं सांगू तुम्हाला आता, तुम्ही वैयक्तिक अनुभव घ्या. थोडंसं कंटेंट त्यांचं जगावेगळं आहे, पण इतकं सुंदर आहे, जे प्रत्येकाला हवं असतं, प्रत्येकाच्या मनातलं आहे,
प्रत्येकाला थोडंसं आउट ऑफ कॅटेगरी किंवा आउट ऑफ आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन थोडंसं काहीतरी करायचं असतं, किंवा प्रत्येकाला ते ऐकायचं असतं, बघायचं असतं. पण मी सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, थोडंसं काय काय असतात गोष्टी. तर त्या हिशोबाने त्यांचा कंटेंट आहे. पण ना तुम्ही भाई मजा मस्ती आणि करायची असेल ना, तुम्हाला जगायचं असेल तुमच्या आयुष्यात, वाट लागलेल्या गोष्टींमध्ये मधून सुद्धा तुम्हाला बाहेर पडायचं असेल, तर ह्या माणसाला कॉन्टॅक्ट करा, ह्या माणसाचे व्हिडिओ करा, बघा तुम्ही, आणि ह्या माणसाला फॉलो करा, नक्की करा. अगदी सुंदर माणूस, इतकं प्रेमळ माणूस ना, आ हा हा, मला खूप 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 जास्त आवडलं. खूप यूट्यूबर्स, खूप कोकणातले यूट्यूबर्स, मी पर्सनली त्यांच्याशी बोललो आहे, किंवा पर्सनली मी हाय हॅलो करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं आपल्याला हे असतं ना, की अरे दादा तू खूप छान करतोस वगैरे वगैरे. काही लोक आंडू पांडू छोट्या गोष्टी केल्यानंतर हा अभी बे तू भाई, तू आजा, अभी तू मेरे पास आ, तू मला व्हॅल्यू दे किंवा हे सगळं वगैरे. पण इसका बात अलग है. ए मेरे को आदमी अच्छा लगा. बाकी पुढचं पुढे, बाकी ये आग लगा देने वाला है. हा आग लावणार आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लावणार आहे हा माणूस. अगदी सुंदर व्यक्तिमत्व आणि मस्त, मस्त नाही पण थोडंसं वसाडेगिरीचं कॉन्टेंट आहे, पण मजा, मस्त सुंदर. तुमच्या आयुष्यामध्ये जर स्माईल हरवली असेल तर हाच माणूस आहे, मंदार मोरे हाच माणूस आहे जो तुमची स्माईल पुन्हा आणून देऊ शकतो. आत्ता आज तारीख आहे 9/1 म्हणजे 9 जानेवारी, रात्रीचे वाजलेत 8:53, जवळपास 9 वगैरे. मी माझ्या आयुष्यामध्ये वैयक्तिक खूप म्हणजे प्रॉब्लेममध्ये आहे, खूप मला प्रेशर आलेलं आहे. पण ह्या भाईला बोललो आणि हा व्हिडिओ बनवून टाकला लगेच. तर नक्की फॉलो करा. नुसती वसाडेगिरी. मंदार मोरे खेडचे आहेत आपल्या, अगदी सुंदर माणूस. आणि हा तुम्ही ओळखा म्हणजे सगळं होऊन जाईल. थँक्यू सो मच.